नमस्कार, मी हेमंत देसाई. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असा प्रश्न नेहमीच उद्भवतो. कारण वारंवार वादग्रस्त वक्तव्य ती करते. आक्रस्ताळेपणे बोलण्याबद्दल ती प्रसिद्ध होती. पण अभिनेत्री म्हणून ती चांगली आहे असं आपल्या सगळ्यांचंच मत आहे, बहुसंख्य लोकांचं मत आहे. परंतु वाटेल ते बोलणं आणि त्याच्यामागे काही विचार नाही, पूर्णपणे विवेकशून्य, विचारशून्य, बिंडोकपणे बोलणं, बेतालपणे बोलणं हेच तिचं वैशिष्ट्य आहे. तिने आता असं म्हटलं की जंतर मंतरवर जे तरुण जेन झी आंदोलन करत होते ते ती सगळी गटर जनरेशन असं ती म्हणाली. मग तिला असं म्हणायचं ती गटारात लोळणारी लोक आहेत, त्यांना काही अक्कल नाही, ती काही विचारांनी चालणारी माणसं नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे सिरियसली घेण्याचं काम नाही. अनेक जण ड्रग्स आणि दारूच्या नशेत असतात, फारसे काही जण शिकलेले नसतात, असं वाटेल ते ती बोललेली आहे. जेन झीनी जो चमत्कार करून दाखवला त्याच्याबद्दल फक्त भारतातच नव्हे तर जगातले अनेक देशामध्ये तिथली पिढी, तरुण पिढी असेल, मध्यमवयीन पिढी असेल, ती अत्यंत खुश आहे. अगदी गार्डियन असेल किंवा वॉशिंग्टन टाइम्स असेल, BBC असेल, जगप्रसिद्ध माध्यमांनी त्याची गंभीरपणे दखल घेतली आणि त्याचं कौतुक केलं आहे सगळ्याचं, भारतातल्या या क्रांतीचं. पण कंगनाला मात्र या पिढीबद्दल अशा प्रकारचं मत व्यक्त करावं असं वाटतं. आता दारू आणि ड्रग्ज वगैरे जी काही बोलते ती कंगना स्वतः दारूच्या आहारी गेली नव्हती का? आपल्या तरुण वयामध्ये तिचा रस्ता चुकला नव्हता का? कोण कोण तिच्या आयुष्यात आले होते हा तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण स्वैर जीवनाबद्दल ती प्रसिद्ध होती, तशी तिची प्रतिमा होती. आणि आता सरसकटपणे जेन झीबद्दल ती असं जर म्हणत असेल तर तिचे कान पिळणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, यापूर्वीसुद्धा अशी विधानं तिने केली. भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं ती म्हणाली. भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस होते असं जावईशोध तिने लावला. एवढंच नाही तर उर्मिला मातोंडकर हिच्यावर पॉर्न स्टार ती आहे असं अत्यंत वाह्यात उद्गार तिने काढले. उर्मिला मातोंडकर ही अतिशय उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही तर अत्यंत विचारी अशी अभिनेत्री. तिचं वाचन उत्तम आहे. तिच्यावरती पुरोगामी विचारांचा संस्कार वडिलांमुळे झाला आहे. ते वडील समाजवादी विचारांचे आहेत, ते माझ्या परिचयाचे आहेत. आणि तरीसुद्धा असे वाह्यात उद्गार तिने काढले कंगनानी. काय कारण होतं असं वाह्यात उद्गार काढण्याचे? एवढंच नव्हे तर मुंबईची तुलना तिने पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि मुंबईचे पोलीस हे माफियापेक्षा जास्त वाईट आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. बेताल बोलणं, कुठलाही विचार न करता बडबड करणं सतत, हेच तिचं वैशिष्ट्य आहे. कित्येक वर्षांपूर्वी हृतिक रोशनशी तिचा असा जाहीर वादविवाद झाला होता. त्यानंतरच्या काळामध्ये का कोण जरा माहीत नाही, पण बॉलिवूडमधून ती हळूहळू बाहेर पडत गेली. तिला फारसे चित्रपट मिळेनसे झाले आणि ती राजकारणात आली. राजकारणात आल्यानंतर जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याबाबत फ्रेंड्स असं म्हणून आणि वारंवार इन्स्टावरती जाऊन छोटे छोटे व्हिडिओ करून पंतप्रधान या जेन झीला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. ते आणि भाजपचे अनेक नेते आता जेन झीचं कौतुक करायला लागलेले आहेत. कारण या पिढीने पाठ फिरवली तर आपली वाट लागू शकते, आपल्याला ही पिढी सरळ करू शकते हे त्यांना माहिती आहे. असं असताना ज्याप्रमाणे कृषी कायदे रद्द केल्यानंतर ते पुन्हा लागू कर असं कंगना म्हणाली आणि पंतप्रधानांच्या विरोधात तिने एक प्रकारे तेव्हा वक्तव्य केलं, तसंच वक्तव्य आता भाजपला
या कंगना राणावतने अडचणीत टाकलेला आहे. भाजपने जेन झीशी जमवून घेतलं, त्यांच्यासमोर आपली मान तुकवली, त्यांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी तरी दर्शवली. आणि कंगना कशी बोलते बघा. या कंगनाचं काय करायचं असा प्रश्न भाजपला पडला असेल. पण एक मूर्ख, सतत वटवट करणारी नटीपेक्षा खासदार म्हणून तिचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. नटी म्हणून चांगली, पण राजकारणी म्हणून मूर्ख अशी ही बाई आहे. तिच्याकडे फारसं लक्ष देण्याचं कारण नाही. धन्यवाद.